नमस्कार 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 मंडळी, मी ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार, वर्चनेचे मला सांगितलं मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार. चला ताई माई अक्का, चला दादा दादा, काय भविष्य सांगायचं असेल, विचारायचं असेल तर या लवकर. काय तुमच्या मनात शंका असेल असेल ते मी तुमच्यापर्यंत सांगणार. ताई चला या या लवकर या आणि तुमचं भविष्य जाणून घ्या. चला चला दादा, संकोच करू नका, मनात काय संकोच करू नका, तुमचं भविष्य मी बरोबर सांगणार. चला हो दादा, हो दादा कसे हो दादा, हो दादा पुढे हो दादा, हो पुढे पुढे. असे लाजून राहू नका हो. तुमच्या मनात जे काय वाटते ते विचारा मला. वरच्याने जो संकेत दिलाय मी तुमच्यापर्यंत पोहोचवायला इथे आलेलो आहे. वरच्याने जो संकेत माझ्या इथपर्यंत दिलाय तो तुमच्यापर्यंत पोहोचव. बरं, तुमचा हात दाखवा. डावा नाही बघा, उजवा हात दाखवला पाहिजे. अरे बाबा, ह्यो उजवाचा नाही नाही, तुमच्यासारखा मी नाही. म्हणजे माझ्या बिल सगळा वाढीत कोणी काय केलं बघा दादा, तुमचा हात मला दाखवा. आरा फळा माझ्याकडे काही चालणार नाही. बघ बघ बाबा. दादा दादा, तुमचा हात बघा एकदम स्वच्छ नाही धुतला बघा ना. आज मला वाटतं आज हडका होती याच्याजवळ आणि कुठेतरी नरम फोड होती. दादा, राहू आणि शुक्राची काष्ट तुमच्या मागे लागलेले आहे बाबा. हा, तुमचा जर प्रश्न सोडवायचा असेल तर 100 रुपये दान द्या बघा. तुमच्या मनात तुम्ही सांगणार. तुम्हाला जर पटत नसेल तर तुमच्या म्हशी आहेत बघा, रोज म्हशीचं शेण भरता तुम्ही. रोज म्हशीचं शेण भरता. 2 रुपये तर तुम्ही घरी या बघा. बरोबर. तुमचा पुत्र आणि पुत्री बाहेर गावी आहे, बरोबर आहे. पुढचं जाणून घेण्यासाठी 100 रुपये लागतात. 100 रुपये आमचं रजिस्टर मंडळ आहे. 100 रुपयाची पावती काढून आम्ही देणार. रजिस्टर नंबर असेल वर, तुम्ही काही पण विचारा, तुमचं भविष्य सांगणार. हे बघा, वरच्यान जो संकेत दिलाय तो तुमच्यापर्यंत पोहोचवायला लागला. 100 रुपयाच्या पुढचं भविष्य सांगा. 100 रुपये भविष्य सांगायचं विचारायचं असेल ठीक आहे दादा. हे असं मला झालं तर मी भविष्य बघतो. हा, नाही सांगितलं काय होईल बघा दादा. तुम्ही हे 100 रुपयाचं असं मला हे फालतू किती चालत नाही. 100 रुपये काय काय 100 रुपये देऊ शकत नाही तुम्ही. माझ्या बिलातला खिशात ठेवलाय बाबा. दादा पुढे दादा पुढे. आता बघा तुला वरून खालपर्यंत बघतो. दादा, तुझ्या मनात तसं वाईट काय नाही बघ, वाईट काय नाही. हा जरी बोलतो पण ह्याच्या मुखातून बघा शिव्या येतात. मी बोलत नाही बघा, मी बोलत नाही, मी फक्त सांगितलं बघा. दादा जरा गप्परा, तुझं पण भविष्य सगळ्यांचं भविष्य लागणार आहे. वर्षांनी मला संकेत दिला तुमच्यावर पोचवायला आलोय. दादा, तुझा हात बघू पुन्हा एकदा. दादा, मला वाटतं मिथुन राशीचं थोडंसं कमी दिसतंय बघा दादा. काय घाबरू नको दादा, तुझं कल्याण होणार. याच्या मनात तसं पाप काय नसतं बघा. जरी बोलतो शिव्या देतो, त्याच्या मनात याच्या काय नसतं बघा. सतत हसत असतो आणि मध्ये मध्ये शिव्या देतो. शिव्या देतो त्याच्यात वाईट काय नसतं बघा. मनापासून देतो शिव्या, चांगल्या मनुष्यतो म्हणजे आशीर्वाद म्हणून देतो, पण याच्या मनात काय नसतं बघा. त्याला भविष्य कोणाला अजून काय सांगायचं विचारायचं तर पैसे द्या आणि भविष्य जाणून घ्या. चला दादा, तुमचं खरंच कल्याण होईल आणि चांगल्या मार्गाने लागाल. फक्त तुमच्या आता बायको कुठे आहे? बायको घरी आहे. जरा बोलवा तिला. बायकोला बोलवा पाहिजे. तुमच्यासाठी खूप परोपकारी आहे बघा. अरे गेला कोण? बोलवा जरा अजून तोपर्यंत. हो ताई, हो ताई, काय भविष्य बघायचं या बघा. काय पैसे देऊ नका, संकोच करू नका. मनात काय चांगलं सांगा, चांगलं असं चांगलं सांगणार, वाईट असेल तर वाईट सांगणार बघा. चला लवकर या, लवकर या. भविष्य. ओ बाई, ओ ताई या.
या झाले तरी वडे देऊ नका आजचे बघा, पण या भविष्य जाणून घ्या. हे लेकर काय भविष्य काय सांगायचं आहे का? हा ये इकडे इकडे. अरे सांगणार आहे भविष्य सांगणार. अरे कुठे गेले आहे बायकोला घेऊन ये बाबा. अरे बाबा गेलो आता पोरगो बोलावू. अरे ये बघ आणि 2 मग तांदूळ घेऊन ये बघ. तांदूळ घेऊन ये. काय लेकर तिकडे बघ, तिकडे बघ बाबा. हा हात दाखव बघू तुला. अरे बाबा हसू नका, अज्ञान बालक आहे, अज्ञान बालक आहे. हसू नका, चेष्टा करून तुमच्यावर सगळ्यांपर्यंत येणार बघा, सगळ्यांपर्यंत येणार मी सगळ्याचं भविष्य सांगणार बघ. हात दाखव बघू. आज डबल होतं वाटतं तुझ्याकडे. चिकन पण होतं, मटन पण होतं. दबू नकोच बघा, मला सगळं समजतं. वर्षाने सांगितलं. हे बघा याच्यात कुंभ राशीचा योग दिसतोय बघा. आज थोडक्यात बदलाय बघा. आज बॉल इथे बसला की नाही बॉल बसला की नाही मला इथे सगळं दिसतोय बघा. हा थोडक्यात लागलं ना बॉल. नाही काय सांगणार सगळ्यांना विचार बघ. खोटं सांगणार नाही मी, खरं सांगण्यासाठी आलेलो आहे ते. आणि बघा तुमच्या वाडीचं कल्याण होणार बघा. कल्याण व्हायला सुरुवात झालेली आहे. तुम्हाला पटलं का नाही? तो रस्ता तुमचा चोरीला गेला होता बघा. रस्ता चोरीला गेला होता ना, तो आला की नाही जाग्या. असं तुमच्या आता पुढे कल्याण होणार. असे एकत्र राहा, तुमचा समोर होणार, कल्याण होणार. जा बरोबर ना? हा जा. अजून कोण? चला या याच्या चालीवरूनच ओळखतं कल्याण तसं होणार. दादा इकडे बघ, दादा इकडे. काय खिशात असेल नसेल ते मला देऊ नको. मी सांगू शकतो तुझ्याकडे आता खपटी पण नाही. तुम्हाला देऊ शकतो. अरे काय सांगणार दादा. हे बघ हात दाखव, तुझा हात दाखव. तो नाही रे बाबा, त्याला वास येतो बघ. देतो दादा उजवा दाखवा. माझ्याकडे काही सांगणार नाही. मी सगळं भविष्य खरं सांगणार. तुम्ही सगळ्यांचे हात बघितले, माझे पाय बघून बघा. पायी बघा तुम्ही हात बघणार. असे मला चष्मा करून तुम्हाला भविष्य जाणून घ्यायचं नसेल तर तुम्ही चालते हो. अरे मी सांगू शकतो. दादा इकडे. दादा पुढे. दादा तुझा हात नको दाखवू. बघितलं मी नाही बघतोय. जरा वाप येते. दादा तू हल्लीच बघ फिरून आलास बघा. मुंबईला जाऊन आलास. लबाड बोलू नको. सगळ्यांना माहिती ट्रेन मध्ये काय काय खाल्लं ते काढलं ना मी इथे. तुम्ही नेहमीच काढलं. मला म्हणूनच सांगतोय बघा दादा. कल्याण होईल तुझं बघू. परत काय बघणार? नाही आणखी ना हात बघतो दादा. हात बघतो आणि भविष्य सांगतो बघ मी. माझ्या समोर यायला सगळे घाबरतो दादा. योग चांगला आहे बघा. होय पुढच्या वर्षी लग्न. पुढल्या वर्षी नाही 5 वर्ष तरी 5 वर्ष तरी लग्न यायचं होणार नाही. तरी तू पोरगी बघितली असेल. बघितली आहे मला दिसतंय बघ. वरच्याने तू संकेतीला 5 वर्ष तरी तुम्हाला थांबावं लागेल. म्हणते पुढच्या वर्षी नाही तुझा भाऊ मोठा आहे दिसतोय मला. नाही तुझा भाऊ मोठा आहे. त्याचं अगोदर होणार बघ, नंतर तुझं होणार. माझं जर भविष्य खोटं झालं तर मी तुम्हाला 50 रुपये देईन बघ. उलट दादा वहिनी आली का? हा तुझं भविष्य बघायचं आहे काय? सगळं चांगलं आहे बघ दादा. सगळं चांगलं आहे. अभ्यास करत जा. सुखाने समाधान लागेल बघ. आणि यावर्षी पास होईल. पुढल्या वर्षी बोर्ड पॉझिटिव्ह नाही आहे तुमच्या. आणि मला वाटतं सीसीटीव्ही बसवलेले दिसतात बघा सगळ्या वर्गावर. अभ्यास करा नाहीतर नफा होणार. चला भविष्य बघा. 2-3 बघा जे वरतून तो संख्या पुढे या बघा. घेऊनच जा. पण काय केलं दक्षिणा तुम्हाला तुम्ही मला द्या. कारण असं फुकट भविष्य आम्ही सांगत नाही. पण काय असेल हे असं पकवाज वगैरे इथे घेऊन येऊ. तुमचा प्रोग्राम आधी रंगत जाणार आहे. ठीक आहे दिसतंय. तुझ्या कपाळावरच बघून मी सांगतोय. तुझा हात दाखव बघू. असा उलटा हात दाखवत नाही. हा ठीक आहे. नाडी बघायची नाही. दाखव. एकच दाखव बघा.
दादा जास्त बोलू नको बाबा. हा नाहीतर काय काय संकेत येतील माझ्याकडे. हा. दादा तुझी मिथून रास आहे बघ. नाही खरं सांगतो मी, तू बदलू नकोस बघ. तुझ्याकडे पैसे नसतील तर देऊ नको. पण मिथून रास तुझी आहे बघ. माझी रास काढलेली आहे, रास वेगळी आहे. ती असेल बाबा, तू काय पण सांगतो, खोटा बोलतो बघ. तू 4 दिवस 2 दिवस झाले बघ, 2 दिवस झाले काल तू लाकडं भरले दिसतोस. 3 दिवस झाले रे का? झाले 4 दिवस झाले. मुंबईवरून आलेला दादा. मुंबईला हा मला वाटतं गाडी ट्रेन मध्ये गाणी वगैरे म्हणतो बघ. पण त्याचा काय फायदा होणार नाही बघ दादा. त्याचा मुळीच फायदा होणार नाही. हा कोण तुला काय देतो तेवढ्या पुरते तुला चांगलं चांगलं बोलणार, पाठवूनची वेळ देणार. त्याच्यापेक्षा आहे ते तो चालू ठेव बघ दादा. हा आणि याला 2 मुलं आहेत बघा. तिसऱ्याचा योग काही दिसत नाही. वरसून मला संकेत देतो तुमच्यापर्यंत पोहोचवलेला. चला दादा वहिनी आली का? दादा दादा मी ओळखतो, ही कोणती वेगळीच दिसते मला. तांदूळ आले का दादा? होय द्या. तुमच्या झोळीत ठेवलाय. अरे तसे बरोबर तांदूळ पाहिजे. दादा कल्याण होणार तुमचं बघा. मनात तुमचं पाप नाही. माझं बाप, माझं. हा. दादा दादा ठेवून यावं का तिथे? हे बघ मंत्र वगैरे काही नाही आहे. काहीतरी असं इथे इथे या. त्यांच्याजवळ जाऊन पाठ करून उभे राहू नका. वजा घालशी. काय गोंधळात घालणार नाही बघा. हे मंत्र वगैरे काय ठेवलेले नाही आहेत. हे असेच जा आणि तुमच्या देवारामध्ये ठेवा. काय ह्याला बघा 5 दिवसात कशी मिशी येते ती. धन्यवाद धन्यवाद. भविष्य सांगायचं असेल तर आताच विचारून घ्या. मला आणि असे कोण तुमच्या घरी जर आले तर सांगतोय तुम्हाला, त्यांना जवळ घेऊ नका. हे लुबाडून तुम्हाला कधी जातील काय सांगता येत नाही. हे सांगायला तुमच्याकडे आलो होतो मंडळी. धन्यवाद धन्यवाद.